brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात एक मोठा आणि अनपेक्षित राजकीय ट्विस्ट घडलाय. शिवसेना ठाकरे पक्षाचे बडे नेते दीपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दीपेश म्हात्रे ठाकरेंच्या सेनेत असले तरी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंच्या जवळचे ते मानले जात होते. त्यामुळे म्हात्रेंचं भाजपात जाणं हा धक्का फक्त उद्धव ठाकरेंनाच नाही तर शिंदेंनाही असल्याचं बोललं जात होतं. आता अशातच महेश गायकवाडांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. दुसऱ्या दिवशी महेश गायकवाड भाजपत जाणार अशी चर्चा असतानाच आदल्या दिवशी रात्री शिंदेंनी एक स्ट्रॅटेजी आखली आणि भाजपचा इनकमिंगचा गेम पलटला. महेश गायकवाडांनी युटर्न घेतला. खरं तर कल्याण डोंबिवलीचं राजकारण फक्त युती विरुद्ध आघाडी असं नाहीये, तर शिंदे विरुद्ध भाजप असंही दिसतंय. त्यामुळे शिंदेंनी आपल्या पक्षातली गळती आणि भाजपची इनकमिंग रोखण्यासाठी नक्की काय स्ट्रॅटेजी आखली आणि त्यामुळे कल्याण डोंबिवलीची राजकीय समीकरणं बदलणार का, सगळं सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. महेश गायकवाडांची पार्श्वभूमी पाहिली तर महेश गायकवाड हे 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कल्याण पूर्वचे शहर प्रमुख म्हणून कार्यरत होते. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची युती झाली. कल्याण पूर्वची जागा भाजपला सुटली. भाजपने या मतदारसंघात सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली. तरी देखील महेश गायकवाड यांनी 2024च्या निवडणुकीत भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात अपक्ष मैदानात उतरून निवडणूक लढवली आणि युती धर्म मोडला. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महेश गायकवाड यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. तर सुलभा गायकवाड यांचे पती आणि तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. त्यामुळे गणपत गायकवाड यांना तुरुंगात जावं लागलं होतं. मात्र तरी देखील भाजपने गणपत गायकवाड यांच्या पत्नीला उमेदवारी दिली होती. शिवाय सुलभा गायकवाड यांनी या निवडणुकीत 26,000 मतांनी विजय देखील मिळवला. मात्र महेश गायकवाडांनी विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवून दिल्याने भाजप त्यांना आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात होतं. विधानसभा निवडणुकीत महेश गायकवाडांचा 26,000 मतांनी पराभव झाला असला तरी त्यांनी तब्बल 55,108 मतं मिळवली. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार धनंजय बोद्रे या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर गेले होते. त्यामुळे महेश गायकवाडांचं संघटन कौशल्य विचारात घेऊन भाजप त्यांना पक्षात घेणार असल्याची चर्चा सुरू झाली. महेश गायकवाड पक्षात आले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपला फायदा होणार होता. म्हणजे ज्या भाजपमुळे एकनाथ शिंदे यांना महेश गायकवाड यांना पक्षातून काढावं लागलं, त्याच महेश गायकवाडांना पक्षप्रवेश देऊन भाजप शिंदेंविरोधात कुरघोडी करत होतं. महेश गायकवाडांची भाजप प्रवेशाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली. मात्र शिंदे गटासाठी हा डॅमेज ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने तातडीने हस्तक्षेप केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी मध्यरात्री महेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधून मनधरणी केली. त्यामुळे महेश गायकवाडांनी ऐनवेळी युटर्न घेत पुन्हा शिवसेना शिंदे गटात घरवापसी केली आहे. आणि फक्त घरवापसी नाही तर कल्याण पूर्व आणि उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे गायकवाड यांचं राजकीय वजन पुन्हा वाढलंय, तर भाजपचा प्लॅन मात्र फसलाय. या घडामोडींमुळे कल्याण पूर्व आणि उल्हासनगरच्या राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होणार आहे. भाजपच्या हातातून ओबीसी समाजातील एक ताकदवान चेहरा निसटल्याने पक्षाला धक्का बसलाय. भाजपचा इनकमिंग प्लॅन शेवटच्या क्षणी फेल ठरल्याचं मानलं जात आहे. मात्र काही दिवसांपूर्वी भाजपने दीपेश म्हात्रे यांना पक्षात घेऊन शिंदे गटाला प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना पक्ष फुटला तेव्हा दीपेश म्हात्रे शिंदेंच्याच सेनेसोबत गेलेले होते. मात्र विधानसभा निवडणुकींच्या काळात म्हात्रेंनी ठाकरेंची मशाल हाती घेतलेली. पण तसं असलं तरी म्हात्रे शिंदेंच्या जवळचे मानले जात होते. आता ह्या सगळ्या घडामोडींमुळे कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्ता समीकरणांची नव्या स्वरूपात चुरस निर्माण झाली आहे. भाजपच्या हातातून एक ताकदवान ओबीसी चेहरा काढून घेत शिंदे गटाने कल्याणमध्ये आपलं स्थानिक संघटन आणि स्थानिक नेतृत्वावरची पकड मजबूत केली आहे. तर भाजपने दीपेश म्हात्रे यांना पक्षात घेऊन शिंदे गटाला आव्हान दिलंय. दीपेश म्हात्रे यांचे वडील पुंडलिक म्हात्रे हे माजी महापौर होते. त्याशिवाय त्यांच्या आई देखील नगरसेविका होत्या. एकंदरीत या सगळ्या घडामोडींमुळे कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक ही चुरशीची होणार असून भाजप आणि शिंदे गट स्वबळावर लढण्याची शक्यता दिसतेय. असं वाटायला आणखी एक कारण हे पण आहे की शिंदे गटाचे नगरसेवक पदाधिकारी यांना भाजपमध्ये घेतल्याने शिवसेना शिंदे गटाने थेट भाजप प्रदेशाध्यक्षांवर हल्लाबोल केलाय.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी युतीला तिलांजली दिली. ते युती धर्म पाळत नाहीत. युती नको असेल तर स्पष्ट सांगा असा थेट निशाणा शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर साधलाय. इतकंच नाही तर आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी सुद्धा संयम दाखवू नये अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वादाची ठिणगी पडल्याचं दिसतंय. आता या सगळ्यात पुढे काय होईल, निवडणुकांचं गणित नेमकं कसं असेल हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र एकंदरीत या राजकीय स्थितीविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.